भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांची पत्रकार परिषदेत दिलखुलास चर्चा। नवापूर भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सौ अभिलाषा पाटील वसावे यांचा प्रचार जोरात। नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सुशिक्षित महिला उमेदवार सौ अभिलाषा पाटील वसावे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांनी नवापूर भाजप पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना मार्गदर्शन केलं। तसेच पत्रकार परिषद घेत नवापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सौ अभिलाषा पाटील वसावे या सुशिक्षित सुसंस्कृत महिला उमेदवार नवापूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला। नवापूर शहराचा कायापालट करण्यासाठी 100% भाजपाच्या पूर्ण 23च्या 23 उमेदवारांना निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केलं। प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तरं दिली। पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, नवापूर निवडणूक प्रभारी अजय वसावे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख, जिल्हा महामंत्री सत्यानंद गावित, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सौ अभिलाषा पाटील वसावे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। खानदेशी राजा न्यूज नेटवर्क नवापूर। निवडणूक 2025 या अनुषंगानं राज्यभरामध्ये निवडणुकीच्या या प्रचाराला प्रारंभ झालेला आहे। कालच छाननी झाली। छाननी झाल्यानंतर आजपासून विशेष करून प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात नवापूर असेल, नंदुरबार असेल, शहादा तौदा असेल, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर नगरपालिका निवडणूक लढवित आहे। आणि मला खात्री आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 4ही नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त होईल आणि 4ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। आज मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी आम्ही नवापूरच्या आमच्या उमेदवारांची एक बैठक घेतली, सर्वांची मतं जाणून घेतली। आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत अभिलाषाताई वसावे, या देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं देखील मी एकंदरीत माहिती घेतली। आमचे इथे निवडणूक प्रमुख आहेत सत्यानंद गावित, आमचे वसावे साहेब आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाजभाई आहेत आणि सगळ्यांकडनं या ठिकाणी मतं जाणून घेतल्यानंतर मला खात्री झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवापूरची जनतेनं हे ठरवलं आहे की या नगरपालिकेवर आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नवापूरच्या जनतेला माहिती आहे, सत्तेसाठी ज्या पद्धतीनं इथल्या मागील सत्तास्थानी असलेल्या लोकांनी विकासाच्या नावावर जनतेची लूट केली, जनतेचा पैसा स्वतःच्या घशात आणि खिशात घातला आणि नवापूरला विकासापासून या ठिकाणी वंचित ठेवलं, हे पाप त्यांनी केलं। तर दुसरीकडे माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये केंद्रीच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक विकासाच्या योजना सर्वसामान्य गोरगरीब, आदिवासी, गरीब, पीडित, वंचित, शोषित, व्यापारी, विद्यार्थी, महिला यांच्यापर्यंत थेट पोहोचत आहे। लाडकी बहीण योजना असेल, कामगार योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असतील, घरकुल योजना असतील, अनेक योजनांच्या माध्यमातून नवापूरची जनता मोदीजींना धन्यवाद देत आहे, देवेंद्रला धन्यवाद देत आहे। आणि दुसरीकडे
वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सार्वजनिक विकासाच्या योजनांचा या ठिकाणी सिलसिला सुरू असताना देव देश धर्मासाठी काम करणारी पार्टी कुठली असेल ती भारतीय जनता पार्टी. प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर काम करणारी कुठली पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आणि म्हणून हे जनतेनं ठरवलं आहे की यावेळेस परिवर्तन करायचं. भारतीय जनता पार्टीचे आमचे 20 आणि एक नगराध्यक्षाचे असे 21 सदस्यांना नगरपालिकेत पाठवायचं. आणि मी देखील भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सरचिटणीस, उत्तर महाराष्ट्र प्रभारी आणि नंदुरबार जिल्ह्यातील या निवडणुकीचा प्रमुख म्हणून नवापूर वासियांना विनंती करतो की विकसित नवापूर आणि नवापूर त्या सर्वांनी विकासासाठी, मग ते पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, आरोग्य असतील, बाग बगीचे असतील, भूमिगत गटार असेल, पथदिवे असतील, या सर्व मूलभूत प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टीचा पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करत असताना मी आपल्याला हे देखील आग्रह करतो की 24 तारखेला शहाद्याला जनता चौक दुपारी 1 वाजता आदरणीय देवींची सभा, त्या सभेला देखील नवापूरच्या नागरिकांनी यावं अशा प्रकारे देखील विनंती करतो. धन्यवाद.